हॅलो फ्रेंड्स, आजच्या भागामध्ये आपण गुंतवणूक फलन या विषयावरती बोलणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण गुंतवणूक फलन म्हणजे काय, गुंतवणूक फलनाचे प्रकार, गुंतवणुकीवर परिणाम करणारे घटक आणि गुंतवणुकीचा रोजगारावर जो काय प्रभाव पडतो, या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. केन्स म्हणतात, की अल्पकाळामध्ये उपभोग प्रवृत्ती स्थिर असते. म्हणजे अल्पकाळामध्ये उपभोगामध्ये किंवा उपभोग प्रवृत्तीमध्ये बदल होत नाही, ते स्थिर असते. यामुळे रोजगार व उत्पन्न पातळीवरती गुंतवणुकीतील बदलाचा काही तो प्रभाव पडत असतो. म्हणजे गुंतवणूक वाढली, कमी झाली, तर त्यामुळे रोजगार आणि उत्पन्न पातळी ही प्रभावित होत असते. त्याचबरोबर रोजगार जर वाढ करायची असेल, तर गुंतवणूक फलनास केसनं विशेष महत्त्व दिलेलं आहे. कारण जेवढी गुंतवणूक जास्त होईल, तेवढा रोजगार निर्मिती, रोजगार वृद्धीमध्ये वाढ होईल, असं केन्सचं मत होत असतं. मग आता गुंतवणूक फलन हे जे स्पष्ट करत असताना त्यांनी गुंतवणूक म्हणजे काय? तर आपण सर्वसामान्यपणे म्हणतो, की सोने, चांदी, जमीन, घर, शेअर्स, कर्ज रोखे याच्यामध्ये जी काही गुंतवणूक केली जाते किंवा याची जी खरेदी करून जी गुंतवणूक केली जाते, त्याला आपण सर्वसामान्यपणे ह्याला गुंतवणूक असं म्हणत असतो. पण केन्सच्या मते ही जी गुंतवणूक आहे म्हणजे सोने, चांदी, जमीन, घर, शेअर्स, कर्ज रोखे यामध्ये केली जाणारी गुंतवणूक कुठली असते? ती वित्तीय गुंतवणूक असते. त्याला आपण फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट असतो. ती वित्तीय गुंतवणूक असते. त्याला आपण वास्तव गुंतवणूक म्हणू शकत नाही. मग ही जी काही वित्तीय गुंतवणूक आहे, ते वित्तीय गुंतवणुकीमुळे कुठल्या प्रकारचं राष्ट्रीय उत्पन्न किंवा रोजगारामध्ये वाढ होत नाही. त्यामुळे त्याला आपण फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणत असतो. आणि वास्तव जी गुंतवणूक असते, ती वास्तव गुंतवणूक ही वित्तीय गुंतवणुकीपेक्षा वेगळी असते. तर वास्तव गुंतवणूक अशी की त्या गुंतवणुकीमुळे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होते आणि रोजगारामध्ये वाढ होत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो वास्तव गुंतवणूक म्हणत असतो. असं केस त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने रॉबिन्सन पण काय म्हणतात, तो गुंतवणूक म्हणजे भांडवलात वाढ होणे. म्हणजे गुंतवणूक केल्यामुळे भांडवल जर वाढत असेल, तर त्याला आपण काय म्हणत असतो, गुंतवणूक म्हणत असतो. म्हणजे केन्स आणि रॉबिन्सन यांनी सांगितलं, की ज्यावेळेस गुंतवणुकीत वाढ होते, त्यावेळेस काय होते हो, राष्ट्रीय उत्पन्न असेल, रोजगारात वाढ होत असेल आणि अ, रॉबिन्सन म्हणतात, की भांडवलात वाढ होते. म्हणजे हे घडत जर असेल, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, वास्तव गुंतवणूक म्हणू शकतो, रिअल इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो. आता ही जी गुंतवणूक केली जाते, ती गुंतवणूक खाजगी क्षेत्राकडूनही केली जाते आणि सार्वजनिक क्षेत्राकडून केली जाते. जेच आपण प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट म्हणतो, खाजगी क्षेत्रातील जी केली जाणारी गुंतवणूक असते किंवा खाजगी क्षेत्राकडून जी केली जाणारी गुंतवणूक असते, ते 2 घटकावरती अवलंबून असतात. ते म्हणजे भांडवलाची सीमांत कार्यक्षमता आणि व्याजदर. ह्या 2 घटकावरती खाजगी गुंतवणूक अवलंबून असते. भांडवलाची सीमांत कार्यक्षमता म्हणजे काय? तर समजा खाजगी उत्पादकाने एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत असेल, मग तो गुंतवणूक करताना भांडवल ज्यावेळेस गुंतवतोय, तो गुंतवणूक केल्यानंतर त्याला रिटर्न्स किती मिळणार? म्हणजे एक्स्पेक्टेड रिटर्न किती मिळणार आहे? याच्यावर तो गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत असतो. त्याचप्रमाणे व्याजदर कसा आहे? व्याजदर जर जास्त असेल, तर गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास तयार होत नाही. पण व्याजाचा दर कमी असेल, तर गुंतवणूकदार काय होतात? गुंतवणूक करण्यास तयार होत असतात. त्यामुळे भांडवलाची सीमांत कार्यक्षमता आणि व्याजदर हे खाजगी गुंतवणुकीला प्रभाव पाडणारे किंवा खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहित करणारे घटक आहेत. त्या उलट असते की सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक. सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक ही व्याजदर किंवा भांडवलाची सीमांत लाभ क्षमता याच्यावरती अवलंबून नसते. कारण की ही जी गुंतवणूक केली जाते ती सरकारकडून गुंतवणूक केली जाते आणि सरकारकडून ही गुंतवणूक लोकांचं सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी गुंतवणूक केली जाते. ज्यातून त्यांचं समाजाचं कल्याण व्हावं या अनुषंगाने केली जाणारी गुंतवणूक ही सरकारकडून केलेली इन्व्हेस्टमेंट असते. त्याला आपण पब्लिक इन्व्हेस्टमेंट म्हणत असतो. म्हणजे गुंतवणुकीवर प्रभाव पाडणारे घटक कुठलं? तर एक भांडवलाची सीमांत लाभ क्षमता, दुसरा व्याजदर जे आपण बोललेलो आहे. आर्थिक धोरणं म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी कशा प्रकारची धोरणं आहेत? म्हणजे प्रायव्हेट सेक्टरला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्रोत्साहन करणारी धोरणं असतील, तर मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी गुंतवणूक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होऊ शकते. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये त्या वस्तूची मागणी किती आहे आणि उत्पादनाची अपेक्षा कशी आहे? हां, याच्यावरती पण काय तो गुंतवणुकीचे निर्णय घेतले जात असतात. आता आपण गुंतवणुकीचे जे प्रकार आहेत, त्या गुंतवणुकीच्या प्रकारमधला प्रकार पाहूया. त्यामध्ये पहिला प्रकार येतो तो स्वायत्त गुंतवणूक आणि दुसरा येतो तो प्रेरित गुंतवणूक. मग प्रथमतः आपण स्वायत्त गुंतवणूक म्हणजे काय ते पाहूया. स्वायत्त गुंतवणूक म्हणजे जी गुंतवणूक उत्पादनातील किंवा उपभोगातील बदलापासून स्वतंत्र असते. म्हणजे उत्पन्नातील बदल किंवा उपभोगातील बदल हा याच्यावरती काय करतो तो प्रभाव पाडत नाही. म्हणजे याच्यापासून ते काय असते एक प्रकारचे अलिप्त असते. किंवा उत्पन्न आणि उपभोगाची प्रभावित न होणारी गुंतवणूक असते. त्याला आपण स्वायत्त गुंतवणूक म्हणत असतो. आणि ही जी गुंतवणूक केली जाते, ही गुंतवणूक सार्वजनिक क्षेत्राकडून केली जात असते. स्वायत्त गुंतवणूक ही नफ्याच्या प्रयत्नातून होत नाही. आणि स्वायत्त गुंतवणूक जी केली जाते, ती काय केली जाते? सरकारकडून केली जात असते. आणि सरकारकडून सार्वजनिक क्षेत्राकडून गुंतवणूक असल्यामुळे कुठल्या प्रकारची नफ्याची प्रेरणा त्यामध्ये नसते. तर ही जी गुंतवणूक केली जाते, ती समाजाचं हित होत असेल, समाजाचं कल्याण होत असेल आणि आर्थिक विकास साध्य करायचा असेल, तर सरकारकडून केलेली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगळ्या प्रोजेक्टमध्ये ही जी गुंतवणूक असते ती
स्वायत्त गुंतवणूक असते आणि याचा उत्पन्न पातळीशी संबंध नसतो. म्हणजे उत्पन्न पातळी वाढली किंवा घटली, तर याच्यात काही संबंध नसतो. यातील जी गुंतवणूक केली जाते, ती गुंतवणूक ही स्थिर राहत असते. म्हणजे सरकारकडून ती गुंतवणूक ही केलीच जात असते समाजाच्या हितासाठी, समाजाचं कल्याण व्हावं साठी. आता उदाहरणार्थ पाहायचं म्हटलं, तर सरकारकडून शस्त्रास्त्रे असेल, दारुगोळा निर्मिती कारखाने काढले जात असतील किंवा सार्वजनिक गरजा भागवण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना आखून त्याच्यावरती खर्च केला जात असेल. सरकारकडून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतील. मग त्याच्यात केली जाणारी इन्व्हेस्टमेंट असेल. त्याचप्रमाणे सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या ज्या योजना सरकारकडून राबवल्या जातात, याच्यावरती सरकारकडून जे काही केली जाणारी गुंतवणूक असेल, ती गुंतवणूक असते. ती कुठल्या प्रकारची नफ्याच्या प्रेरणेने केली जात नाही किंवा कुठल्या प्रकारचा उत्पन्नातील बदलाचा प्रभाव त्यावरती पडत नाही. सरकारकडून ती गुंतवणूक केली जाते. मग याबद्दल केन्सचं मत आहे, की मंदीच्या काळामध्ये समजा अ, अर्थव्यवस्थेला म्हणजे अर्थव्यवस्था निराशाही नसते, निराशाही गर्तेत असते. कुठल्या प्रकारच्या उत्पादकाला त्यामध्ये प्रेरणा नसते, आशावादी वातावरण वाटत नसतं. गुंतवणूक केलेली बुडण्याची शक्यता राहत असते. मग अशा वेळेस मंदीची जी काही अर्थव्यवस्था त्यातून बाहेर काढायचं असेल, तर सरकारकडून स्वायत्त गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये होणं गरजेचं आहे, की ज्याच्यातून अर्थव्यवस्था मंदीच्या खात्यातून येऊ शकतो. मग सरकारने वेगवेगळे प्रोजेक्ट सुरू करणं असेल, सरकारने त्याचा पब्लिक एक्सपेंडिचर वाढवणं गरजेचं आहे, की ज्याच्यातून ज्यामुळे अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर येऊ शकतो. त्याचबरोबर सरकारने सार्वजनिक गुंतवणुकीत वाढ करून मागणी आणि रोजगार वाढावं, असं त्यांनी सांगितलं आहे, की सरकार जेवढी गुंतवणूक करते, समजा इफेक्टिव्ह डिमांड कमी होत असेल, तर ती मागणी वाढवायची असेल, तर सरकारने सार्वजनिक गुंतवणुकीमध्ये वाढ करायला पाहिजे आणि सार्वजनिक गुंतवणुकीमध्ये वाढ झालं का ऑटोमॅटिकली लोकांना रोजगार मिळतील, त्यातून लोकांचं उत्पन्न वाढेल आणि त्यातून मागणी वाढू शकते. त्याचबरोबर आता जी केली जाणारी गुंतवणूक असेल, म्हणजे जी पब्लिक सेक्टरमध्ये केली जाणारी गुंतवणूक असेल, सॉरी खाजगी क्षेत्रामध्ये केलेली गुंतवणूक असेल, तर अनेक वेळा ती काय होऊ शकतो, भविष्य काळामध्ये ती गुंतवणूक काय करतो, स्वायत्त स्वरूप धारण करू शकते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण ही जी स्वायत्त गुंतवणूक आहे, ती स्वायत्त गुंतवणूक कशाप्रकारे केली जाते आणि कशाप्रकारे त्याचा प्रभाव पडत असतो, हे आपण जरा आकृती सहाय्याने समजून घ्यायचा प्रयत्न करूया. अक्ष अक्षावरती आपण काय दाखवले, उत्पन्न दाखवले आणि या अक्षावरती काय दाखवले, गुंतवणूक दाखवलेली आहे. आता स्वायत्त गुंतवणूक हा हा जो वक्र आहे, तो काय तो स्वायत्त गुंतवणुकीचा वक्र दर्शवलेला आहे, जो अक्ष अक्षावरती समांतर आहे. आता हा अक्ष अक्षाला हा पॅरलल आहे, पूर्णपणे समांतर आहे. कुठला स्वायत्त गुंतवणुकीचा जो वक्र आहे. याचं कारण काय? तर उत्पन्नामध्ये कितीही वाढ झाली, म्हणजे उत्पन्न किती जरी वाढलं, उत्पन्न पातळी किती जरी वाढली, तर सरकारकडून केली जाणारी गुंतवणूक कशी राहते व स्थिर राहते. म्हणजे त्याचा कुठल्याही प्रकारचा उत्पन्न पातळीतील बदलाचा प्रभाव हा गुंतवणुकीवरती होत नाही. सरकारने समाजाच्या हितासाठी, आर्थिक विकासासाठी केली जाणारी गुंतवणूक आहे, ती गुंतवणूक केली जात असते. म्हणजे उत्पन्न कितीही असू दे, सरकारकडून केली जाणारी गुंतवणूक कशी आहे हो, एवढीच आहे. म्हणजे समजा या ठिकाणी जर आपण उत्पन्न असेल, तर गुंतवणूक एवढी केली जाते आणि समजा उत्पन्न वाढत जरी चालेल, तर बघा इथली जी गुंतवणूक आहे, ती गुंतवणूक स्थिरच राहत असते. समजा सरकारकडून गुंतवणूक जरी वाढली, तर ह्याचा उत्पन्न पातळीतील बदलावरती फरक पडलेला नाही. सरकारकडून कल्याणाच्या योजना राबवण्यासाठी काहीतरी गुंतवणूक वाढवली जाऊ शकते. त्यामुळे ही जरी गुंतवणूक वाढली असेल, तरी हा नवीन जो गुंतवणुकीचा वक्र आलेला आहे, जो वरती शिफ्ट झालेला आहे, गुंतवणूक वाढलेली दर्शवतो. तो उत्पन्न पातळीशी काही संबंध नाही. उत्पन्न पातळी स्थिर असताना उत्पन्न पातळी जरी वाढली, तरी काय केली जाणारी गुंतवणूक ही स्थिरच आहे, असं दर्शवत असतं. पुढे आता आपण पाहूया प्रेरित गुंतवणूक, म्हणजे गुंतवणुकीचा दुसरा प्रकार. प्रेरित गुंतवणूक म्हणजे काय? तर जी गुंतवणूक नफ्याच्या प्रेरणेने प्रेरित होते. प्रॉफिट मोटिव्ह असते ती. म्हणजे नफा मिळत असेल, तर अशा प्रकारची गुंतवणूक खाजगी क्षेत्राकडून केली जात असेल, तर त्याला आपण प्रेरित गुंतवणूक असं म्हणतो. आणि प्रेरित गुंतवणूक ही कोणाकडून केली जाते? तर खाजगी सेक्टरकडून. म्हणजे खाजगी लोकांकडून ही केली जाणारी गुंतवणूक असते आणि अशी गुंतवणूक खाजगी उपभोगाच्या बदलावरती अवलंबून असतं. म्हणजे जेवढं उपभोग वाढत जाईल, तेवढी गुंतवणूक जी प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट ही वाढत जात असते आणि खाजगी उपभोग जर घटला, तर ही प्रेरित गुंतवणूक कमी होत असते. त्यामुळे ह्याच्यामध्ये जे डिटरमिनंट्स पाहायचे म्हटलं, तर व्यक्तीचं उत्पन्न जेवढं वाढत जाईल, तेवढं व्यक्ती उपभोगावरती वस्तू खर्च करतील आणि अशा वस्तू सेवा उत्पादित करण्यासाठी काय होते, गुंतवणुकीमध्ये वाढ केली जाईल. म्हणजे उपभोगामध्ये जसा बदल होईल, उपभोग वाढत जर असेल, तर प्रेरित गुंतवणूक वाढते आणि उपभोग कमी होत असेल, तर प्रेरित गुंतवणूक वाढत असते. समजा ज्या वस्तू उत्पादित केल्या त्या मार्केटमध्ये विकून नफा जास्त मिळवण्याची अपेक्षा असेल, म्हणजे एक्स्पेक्टेड प्रॉफिट जास्त मिळणार असेल, तर अशा प्रकारची गुंतवणूक वाढत असते आणि नफा जर मिळणार नसेल, नफा कमी असेल, तर अशी गुंतवणूक कमी होत असते. त्याचप्रमाणे बाजारातील मागणीचा ट्रेंड कसा आहे? मागणी जर जास्त वाढत असेल, तर अशा प्रकारची गुंतवणूक काय करते, जास्त प्रमाणामध्ये केली जाते आणि मागणी जर कमी असेल, मागणीचा ट्रेंड निगेटिव्ह असेल, तर ही गुंतवणूक कमी होत असते. म्हणजे एकंदरीत काय, तर ही जी गुंतवणूक केली जाते, ही गुंतवणूक पूर्णपणे कशाची असते हो, जे प्रॉफिट मिळत असेल, नफ्याच्या प्रेरणेने केली जाणारी गुंतवणूक असते.
आता आपण काही संकल्पना कॅपिटल गुड्स आणि डिराइव्हड डिमांड ह्या संकल्पना पाहणार आहोत. आता उपभोग हा कशावरती अवलंबून असतो? उपभोग हा उत्पन्नावरती अवलंबून असल्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ झाली का उपभोगामध्ये वाढ होते आणि उत्पन्न जर कमी झालं, तर उपभोग पण काय होतो कमी होत असतो. आता उपभोग वाढल्यामुळे भांडवली वस्तूची काय ती मागणी वाढत असते. म्हणजे ज्या कॅपिटल गुड्स असतील त्याची मागणी वाढत असते. म्हणजे समजा आपण समजा साखरेची मागणी वाढली. आता साखरेची मागणी आपण प्रत्यक्षामध्ये साखरेची मागणी करतोय. पण साखरेची मागणी वाढल्यामुळे जे काही शेतामध्ये ऊस असेल, त्या ऊसाची काय झाली मागणी वाढत असते. म्हणजे ती जी मागणी झाली, ऊसाला अप्रत्यक्षपणे मागणी झाली वाढली, त्याला आपण डिराइव्हड डिमांड म्हणतो. किंवा आपण कपड्याची मागणी वाढली, आपले वेगळे कपडे आपण आहे त्याची मागणी वाढली, तर ही प्रत्यक्ष आपली मागणी झाली. याला आपण डायरेक्ट डिमांड म्हणतो. पण त्याच्यामुळे जे इनडायरेक्ट डिमांड कुठले होते, की कापसाचं उत्पादन असेल किंवा जे कपडे शिवण्यासाठी लागणारं स्टिचिंग मशीन असेल, म्हणजे ह्या वेगवेगळ्या घटकाला जी काही मागणी वाढते, त्याला आपण अप्रत्यक्ष डिमांड म्हणतो. मग हे ज्या काही वस्तू निर्माण करणारे जे काही असतात, मशिनरी असतात, त्याला आपण काय म्हणतो कॅपिटल गुड्स असं म्हणत असतो. त्यामुळे प्रेरित गुंतवणूक ही काय असतो डिराइव्हड डिमांडवरती पण आधारित असते. जेवढी डिराइव्हड डिमांड जास्त असेल तेवढी प्रेरित गुंतवणूक पण काय होते व जास्त असते. आणि डिराइव्हड डिमांड कधी वाढते? तर एखाद्या भांडवली म्हणजे अ, वस्तूला मागणी वाढेल, त्याला भांडवली वस्तूला मागणी वाढेल. मग याच्यामुळे काय होतं गुंतवणूक ही वाढत असते. आता याच्यामध्ये खाजगी क्षेत्राची भूमिका काय? तर खाजगी सेक्टर हे काय असतो नफ्याच्या प्रेरणेने गुंतवणूक करत असतात. जेवढा नफा जास्त तेवढी त्यांच्याकडून गुंतवणूक वाढत असते. आणि ही गुंतवणूक समाजाच्या उपभोगामध्ये जशी वाढ होत जाईल तसं गुंतवणूक वाढण्यासाठी प्रोत्साहन त्यांना मिळत असतात आणि उपभोग कमी असेल तर गुंतवणूक ही कमी होत असते. आता हे आपण प्रेरित गुंतवणूक म्हणजे काय पाहिजे? आता ते आपण आकृती साहाय्याने समजून घ्यायचा प्रयत्न करूया. अक्षावरती आपण उत्पन्न दर्शवलेलं आहे ते पाहतोय आणि या अक्षावरती काय करतोय गुंतवणूक दर्शवलेली आहे. आणि हा जो B1 हा जो वक्र आहे, त्याला आपण प्रेरित गुंतवणूक वक्र असं म्हटलं जात असतो. आता सुरुवातीला समजा अक्ष एवढी उत्पन्न पातळी आहे आणि अक्ष एवढी उत्पन्न पातळी असताना प्रेरित गुंतवणूक 0 आहे. म्हणजे कुठल्या प्रकारची प्रेरित गुंतवणूक केली जात नाही. मग जसं-जसं उत्पन्न पातळी वाढत जाईल, उत्पन्न वाढलं का काय होणार आहे हो? लोकांकडून उपभोग वाढणार, त्याच्याकडून मागणी वाढणार. त्यामुळे गुंतवणूकदाराला गुंतवणूक करण्याची काय करणार प्रेरणा मिळणार. मग त्याच्याकडून गुंतवणूक वाढणार. समजा उत्पन्न अक्ष वरून अक्ष 3 एवढं झालं. अक्ष 3 एवढं उत्पन्न झालं. म्हणजे उत्पन्नामध्ये वाढ झाली. जशी बघा उत्पन्नामध्ये वाढ झाली, तसं प्रेरित गुंतवणूक किती झाली हो? B3 क्ष 3 म्हणजे प्रेरित गुंतवणूक काय झाली? वाढलेली आहे. म्हणजे उत्पन्नाच्या वाढीबरोबर प्रेरित गुंतवणूक वाढलेली आहे. आणि समजा उत्पन्न पातळी कमी झाली. उत्पन्न कमी झालं समजा अक्ष 3 च्या ऐवजी अक्ष 2 एवढं उत्पन्न झालं. तर प्रेरित गुंतवणूक जी पूर्वी B3 क्ष 3 होती, ती आता किती झाली हो? B2 क्ष 2 झालं. म्हणजे जसं उत्पन्न कमी झालं, तसं जी काही गुंतवणूक आहे, ती गुंतवणूक पण काय झाली हो? प्रेरित गुंतवणूक कमी झालेली आहे. म्हणजे इथं आपल्याला लक्षात येईल, की जी काही प्रेरित गुंतवणूक केली जाते, त्या प्रेरित गुंतवणुकीचा थेट संबंध कशाशी आहे हो? अ, उत्पन्नाशी आहे. म्हणजे जसं उत्पन्न पातळी वाढेल, त्या प्रमाणामध्ये काय होत असते, प्रेरित गुंतवणूक वाढते. म्हणजे उत्पन्न वाढलं का प्रेरित गुंतवणूक वाढणार, उत्पन्न कमी झालं का प्रेरित गुंतवणूक वाढणार. म्हणजे बाजारातील मागणीवरती प्रेरित गुंतवणूक गुंतवणूक अवलंबून असते. मागणी वाढली का प्रेरित गुंतवणूक वाढणार, मागणी कमी झाली का प्रेरित गुंतवणूक वाढणार. म्हणजे खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीचं प्रमुख स्वरूप पाहायचं म्हटलं, तर उपभोग जो आहे, तो उपभोग आणि नफा ह्या घटक प्रमुख आहेत, की ज्याच्यामुळे खाजगी गुंतवणूक वाढत असते. त्याच पद्धतीने ही जी काही प्रेरित गुंतवणूक आहे, ती प्रेरित गुंतवणूक ही आर्थिक चढ-उतार असेल, आर्थिक म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये चढ-उतार निर्माण झाले. म्हणजे तेजी आलं, मंदी आलं, तर याच्यानुसार सुद्धा गुंतवणुकीमध्ये बदल होतो. तेजीमध्ये म्हणजे अधिक किमतीला जरी वस्तू विकल्या झाल्या, तर लोकांचं उत्पन्न पातळी वाढल्यामुळे मागणी वाढलेली असते. मग अशा वेळेस काय होतं गुंतवणूक वाढत असते आणि मंदीच्या परिस्थितीमध्ये जरी वस्तूच्या किमती कमी झाल्या, पण लोकांच्या हातामध्ये पैसा नसल्यामुळे, लोकांची उपभोग प्रवृत्ती कमी असल्यामुळे, लोकांची पर्चेसिंग पॉवर कॅपॅसिटी कमी झाल्यामुळे मागणी कमी येते. त्यामुळे त्यावेळेस गुंतवणूक ती काय होत असते, कमी होत असते. हे आपण पाहिलं प्रेरित गुंतवणूक. आता आपण या गुंतवणुकीवरती परिणाम करणारे कोणते घटक आहेत ते पाहूया. आता जी गुंतवणूक केली जाते, ती खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक आपण मगाशी सांगितले, की खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक ही नफ्याच्या प्रेरणेने प्रॉफिट मोटिव्हने केली जात असते. आणि प्रॉफिट मोटिव्ह ठरवणारे 2 महत्त्वाचे घटक आहेत. एक भांडवलाची सीमांत कार्यक्षमता आणि दुसरा व्याजाचा दर. भांडवलाची सी अ, का सीमांत कार्यक्षमता जास्त असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक वाढत असते. व्याजदर जेवढा कमी असेल तेवढी गुंतवणूक काही केली वाढत असते. पण नेहमी हे जे काही मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल आणि रेट ऑफ इंटरेस्ट याचा कसा संबंध असतोय, हे आपण जरा थोडं पुढे 4थ्या मुद्द्यामध्ये स्पष्ट करूया. पण एक आहे की भांडवलाची सीमांत कार्यक्षमता हा गुंतवणुकीवरचा अपेक्षित दर हा दर्शवत असतं. म्हणजे जर उच्च मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल असेल, हाय मार्जिनल इफिशियन्सी कॅपिटल असेल, म्हणजे एखाद्या उत्पादकाने गुंतवणूक केली, समजा ₹1,00,000 इन्व्हेस्टमेंट केले
आणि ₹1,00,000 इन्व्हेस्टमेंट केला असेल आणि त्याच्यावरती समजा 20% रिटर्न्स त्याला मिळणार असतील, म्हणजे 20% रिटर्न्स मिळणार असेल, तर त्याची मार्जिनल एफिशियन्सी आपण समजूया जास्त आहे. आणि त्यावेळेस समजा रेट ऑफ इंटरेस्ट 10% असेल. म्हणजे व्याजदरापेक्षा ज्यावेळेस मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल जास्त असेल, भांडवलाची कार्यक्षमता जर जास्त असेल, तर अशा वेळेस गुंतवणुकीचा निर्णय घेतला जातो. पण जर का समजा व्याजदर कसा आहे जास्त आहे आणि मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल कमी असेल, म्हणजे समजा ₹1,00,000 घेतले 10% व्याजदराने आणि ते गुंतवलं असेल, तर त्या गुंतवणूकदाराला पैसे परत देत असताना म्हणजे बँकेकडून कर्ज घेऊन त्यांनी पैसे गुंतवलेत. मग आता ते पैसे परत करत असताना त्याला प्रिन्सिपल अमाउंट प्लस व्याजदर म्हणजे ₹1,10,000 द्यावे लागतील. पण 1,00,000 गुंतवणूक समजा त्याला एक्स्पेक्टेड अर्निंग समजा 1,05,000 झालं. म्हणजे इथं फक्त काय झालं हो, त्याला द्यावं लागणारं 1,10,000 आहे आणि त्याचं अर्निंग झालं 1,05,000 म्हणजे 5% त्याला काय होते तूट होऊ शकतो. मग अशा वेळेस गुंतवणूकदार गुंतवणूक करणार नाही. त्यामुळे जर मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल जास्त असेल, तर गुंतवणूक फायदेशीर समजली जाते आणि त्यामुळे गुंतवणूक वाढत असते. आणि एक आहे की मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल ही काही स्थिर राहत नाही. ती कालांतराने कसं असतं ती कमी-कमी होत जात असते. कारण भांडवल वस्तुनिधी परतावा काय होतो भविष्य काळामध्ये कमी-कमी होऊ शकतो. तिसरा आहे की व्याजदर. आता कर्ज घेण्यासाठी लागणारा जो खर्च असतो तो म्हणजे व्याजदर असतो. म्हणजे कोणताही व्यक्ती उत्पादक असेल, तो स्वतःकडचे पैसे त्याकडे नसतील, तर समजा बँकेकडून, वित्तीय संस्थाकडून कर्ज घेत असेल आणि कर्ज घेऊन गुंतवणूक तो करत असतो. पण हा कर्ज घेऊन गुंतवणूक करत असताना, तो नेहमी व्याजाचा दर किती आहे तो विचारात घेतो. जर व्याजाचा दर जर कमी असेल, तर गुंतवणूकदाराकडून गुंतवणुकीसाठी पैशाची मागणी वाढत असते. त्यामुळे गुंतवणूक आहे वाढते. पण व्याजाचा दर जर जास्त असेल, तर गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी कर्जाची असणारी मागणी कमी होते. त्यामुळे गुंतवणूक आहे घटत असते. म्हणजे व्याजदर तुलनेने जर स्थिर असला, व्याजदरामध्ये समजा बदल जर होत नसत असेल, तर त्यावेळेस मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटलला अधिक महत्त्व दिलं जात असतं. हां, कारण व्याजदर समजा स्थिर आहे, पण मिळणारा लाभ किती आहे? भांडवलाची सीमांत कार्यक्षमता किती आहे? म्हणजे एक्स्पेक्टेड रिटर्न त्याला किती मिळणार आहे? ते जर जास्त असेल, तर गुंतवणूक ही पॉझिटिव्ह होते, गुंतवणूक केली जात असते. म्हणजे गुंतवणुकीचा निर्णय हा विशिष्ट काळामध्ये किती गुंतवणूक करायची हे कशावरती अवलंबून असते? तर मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल आणि व्याजदरावरती. समजा मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल ही व्याजदरापेक्षा जास्त असेल, मार्जिनल इफिशियन्सी कॅपिटल ग्रेटर दॅन रेट ऑफ इंटरेस्ट, तर गुंतवणूक ही फायदेशीर संपली जाते आणि समजा रेट ऑफ इंटरेस्ट हा ग्रेटर दॅन मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल असेल, म्हणजे व्याजदर जास्त आहे मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटलपेक्षा, तर गुंतवणूक ही काय असते घटत असते. पुढे आपण पाहूया, की गुंतवणूक फंडाचे रोजगारातील महत्त्व काय आहे ते. आता केन्सने जो काही रोजगाराचा सिद्धांत मांडलेला आहे, त्या रोजगार सिद्धांतामध्ये सर्वात महत्त्वाचा किंवा केंद्रीकृत म्हणजे केंद्रबिंदू कुठला होता त्याचा तर प्रभावी मागणी होती आणि प्रभावी मागणी ही म्हणजे रोजगार पातळी ठरवणारे एक महत्त्वाचे घटक होते आणि प्रभावी मागणी जर वाढवायची असेल, तर ती कशावरती असते हो गुंतवणूक फंडावरती अवलंबून असते आणि जेवढी गुंतवणूक जास्त होईल, तेवढी काय ते रोजगार पातळी वाढत असते, उत्पन्न पातळी वाढत असते. म्हणजे प्रभावी मागणी एक प्रकारचा उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च ह्या दोघातून प्रभावी मागणी निर्माण होत असते. लोकं वेगवेगळ्या वस्तू सेवांचा उपभोग घेण्यासाठी खर्च करत असतील, तर त्यातून मागणी निर्माण होत असते आणि अशा उपभोग्य वस्तू बनवण्यासाठी ज्या काही भांडवली वस्तू लागत असतात, भांडवली मशिनरी लागत असतात, त्याच्यावरती केली जाणारी गुंतवणूक असतील, हा जो गुंतवणूक खर्च असेल, यातून प्रभावी मागणी कधी तयार होत असते. आता अल्प काळामध्ये कशी परिस्थिती असते, तर अल्प काळामध्ये उपभोग खर्च कसा असतो? स्थिर असतो. पण अल्प काळामध्ये उपभोग खर्चामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत नसल्यामुळे गुंतवणुकीतील बदल हा सर्वात महत्त्वाचा राहतो. कारण गुंतवणूक जर वाढली, तर त्याच्यामुळे प्रभावी मागणी वाढू शकते आणि त्याचबरोबर रोजगार पातळी पण वाढू शकते. त्यामुळे इथं गुंतवणूक हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे अल्प काळाच्या परिस्थितीमध्ये उपभोग खर्चापेक्षा गुंतवणुकीला फार महत्त्व दिलं जातं. आणि गुंतवणूक पातळी आणि रोजगारातील संबंध सांगायचं म्हटलं, गुंतवणुकीत म्हणजे रोजगार पातळी कधी वाढू शकते? प्रभावी मागणी असेल आणि प्रभावी मागणी कधी असेल, तर गुंतवणुकीत वाढ होत असेल. म्हणजे जेवढी गुंतवणूक जास्त होईल ना, तेवढं लोकांना उत्पन्न मिळेल. उत्पन्न मिळाल्यानंतर लोकं उपभोगावरती खर्च काढेल, प्रभावी मागणी वाढेल आणि प्रभावी मागणी वाढली का ऑटोमॅटिकली काय होतील, तशा प्रकारची वस्तू सेवा उत्पादित करणारे उद्योग सुरू होतील. त्यामुळे हां, रोजगार सुरू होतील, गुंतवणूक होईल आणि रोजगारामध्ये वाढ होत जाईल. आणि समजा गुंतवणूक घट झाली, गुंतवणूक घट कशी होईल हो? प्रभावी मागणी जर कमी असेल, तर गुंतवणूक घट होऊ शकते आणि त्यातून काय होतं, रोजगार पातळीमध्ये पण घट होऊ शकते. पुढचा रोजगार पातळी आणि उत्पन्न टिकवणे. आता उत्पन्न आणि उपभोगातील अंतर हे कशाने भरून काढलं जातं? तर गुंतवणूक व्हॅल्यू काढलं जातं. म्हणजे उत्पन्न आणि उपभोग जेवढं उत्पन्न मिळतं तेवढं उपभोगावरती खर्च होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जेवढं इन्कम आहे तेवढं एक्सपेंडिचर होते. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट होईल. पण समजा उत्पन्न आणि उपभोगामध्ये फरक पडत असेल, म्हणजे मिळालेलं उत्पन्न हे बचतीकडे जात असेल, उपभोग बाकीच्यांना घेतला जात असेल, मग तो बचत जी केली ती डेफिशियन्सी निर्माण झाली. ती कशाने गुंतवणुकीने भरून काढली जाऊ शकते. गुंतवणुकीत वाढ झाली का राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार पातळी तर इथं स्थिरच्या ऐवजी टिकून राहतात. टायपिंग मिस्टेक झाली. गुंतवणूक वाढली
मग ह्या सर्वांचा जर आपण निष्कर्ष काढायचा म्हणजे ह्या इन्व्हेस्टमेंट फंक्शनचा, तर गुंतवणूक फलक हे केन्सच्या रोजगार सिद्धांताचं काय हो, एक केंद्रबिंदू आहे. आणि आर्थिक स्थैर्य, उत्पादन, रोजगार पातळी वाढ करायची असेल, तर गुंतवणुकीमध्ये वाढ होणे आवश्यक आहे. हे अशा पद्धतीने आपण या भागामध्ये आपण गुंतवणूक फलन, गुंतवणूक फलनाचे प्रकार, गुंतवणूक फलनाचे जे काही महत्त्व आहे, हे पाहिलेलं आहे. धन्यवाद.